जय हिंद. मी मुबारक शेख आणि आपण आहोत बाबूपेठ येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये 15 वर्षापासून भाजपमध्ये काम करत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तिकीट कापण्यात आला आहे. त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. कुणाल दादा, काय म्हणाल? आज एनडी हॉटेलमध्ये काय झालं की तुमची तिकीट कापण्यात आली? मला हे समजत नाही आहे की एनडी हॉटेलच्या रूम नंबर 214 मध्ये असं काय घडलं की जेव्हा माझ्या प्रदेशावरून जे यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये माझं नाव असताना माझी सीट कशी का कापल्या गेली, मला एबी फॉर्म का बरं नाही दिला गेला, हेच मला आपल्या स्थानिक नेतृत्वाला विचारायचं आहे की हे असं काऊन. म्हणजे मला एकनिष्ठेचं फळ हे मिळालं की मी पक्षाचं मागील 15 वर्षापासून एकनिष्ठपणे काम करत असताना मी उमेदवारी मागितली. माझी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांनी जाहीर केलेल्या यादीत माझं नाव असताना माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती मिळाली की सर्वेमध्ये माझं नाव सर्वात वर असताना आपण म्हटलं गेलं होतं की सर्वेच्या आधारावर सर्वांना तिकीट मिळेल, पण माझं नाव टॉपवर असताना मग मला का डावलण्यात आलं? जेव्हा वरून तर माझी सीट फायनल होती, पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी जाहीर होतं, पण मग मला का डावलण्यात आला? हा स्थानिक नेतृत्वाला मला प्रश्न आहे ना. प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे की या स्थानिक नेतृत्वावर तुम्ही कारवाई करा. माझ्यावर कारवाई करण्याचा प्रश्न काय? जेव्हा प्रदेशाध्यक्षांनी आपल्या जे तिथं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र, तिथं बीजेपीचा लोगो यानुसार आणि त्यांची खाली स्वाक्षरी हे जेव्हा त्यांनी पब्लिश केल्या गेलं, त्यांना इथल्या स्थानिक नेतृत्वाला पाठवल्या गेलं, त्यानुसार त्यांनी एबी फॉर्म देण्याचं काम होतं स्थानिक नेतृत्वाचं. पण त्यांनी माझी उमेदवारी डावलून दुसऱ्याला दिली, तर बंडखोर मी का ते? प्रदेश अध्यक्षांना माझी हीच विनंती आहे की उद्या जाऊन हे मलाच बंडखोर ठरवतील मी फॉर्म भरला म्हणून, पण खरे बंडखोर तर हे स्थानिक नेतृत्व झालाय. जेणेकरून तुम्ही ज्यांना एबी फॉर्म द्या म्हणून त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे, त्यांना न देता यांनी दुसऱ्यांना एबी फॉर्म दिले, बंडखोर मी का ते? तर हे आपल्यासोबत होते एक निष्ठावंत कार्यकर्ते. 15 वर्ष पक्षाचं काम करून सुद्धा तिकीट मिळण्यात नाही आली. स्थानिक नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया 24. जय हिंद.